घरात एकदम सकाळची शांतता आणि काही क्षणातच खेळण्यांवरून किंवा रिमोटवरून एक छोटीशी ठिणगी पडते आणि बघता बघता घराचं रूपांतर थेट युद्धभूमीवर होतं. हे चित्र मला वाटतं जवळजवळ प्रत्येक घरातलं आहे, नाही का? पण थांबा, या रोजच्या संघर्षाकडे बघण्याचा एक नवीन, एक जास्त शक्तिशाली दृष्टिकोन आहे. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण हेच समजून घेणार आहोत की या युद्धाला एका मजबूत नात्याच्या पायाभरणीत कसं बदलायचं. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. हे संभाषण, हा गोंधळ खूप ओळखीचा वाटतोय, बरोबर? हेच आहे भावंडांमधील नातं. आणि याच नात्याच्या अगदी केंद्रस्थानी आहे तो संघर्ष, ज्याला आपण म्हणतो सिबलिंग रायव्हलरी. चला, सगळ्यात आधी ही संकल्पना एकदम स्पष्ट करूया. भावंडांमधला संघर्ष म्हणजे काय? तर स्पर्धा आणि मत्सर. पण यातली सर्वात महत्त्वाची आणि खरं तर दिलासा देणारी गोष्ट ही आहे की हा काही आजार किंवा पालक म्हणून आलेलं अपयश नाहीये. हा मुलांच्या विकासाचा एक अगदी सामान्य आणि नैसर्गिक टप्पा आहे. आजच्या आपल्या मिशनमध्ये आपण या 4 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. संघर्षाची कारणं, त्यामागचं मानसशास्त्र काय आहे, पालकांसाठी काही ठोस रणनीती आणि शेवटी ह्या संघर्षातून एक मजबूत नातं कसं घडवायचं हे सगळं पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, भावंडांमधली भांडणं म्हणजे आपलं पालक म्हणून काहीतरी चुकतंय असा विचार करून स्वतःला दोष देण्याची अजिबात गरज नाही. खरं तर भावंड हे मुलांचं पहिलं सोशल ट्रेनिंग ग्राउंड असतं. इथेच तर ते शेअरिंग करणं, मतभेद मिटवणं आणि वाटाघाटी करणं यांसारखी आयुष्यभरासाठीची महत्त्वाची कौशल्य शिकत असतात. आता भाग 2, प्रतिस्पर्धेच्या मनात. चला आता या संघर्षाच्या थेट मुळाशी जाऊया. कारण कोणत्याही समस्येवर प्रभावी उपाय शोधायचा असेल तर ती का घडतीये हे समजून घेणं ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. ही जी भांडणं आहेत ना, ती फक्त एका तुटलेल्या खेळण्यापुरती किंवा चॉकलेटच्या मोठ्या तुकड्यापुरती मर्यादित नसतात. नाही, त्यामागे खूप खोलवर रुजलेली मानसिक कारणं असतात. चला पाहूया ती कारणं नक्की कोणती आहेत. या स्लाइडवर एक नजर टाका. संघर्षाची खरी कारणं इथे दडलेली आहेत. यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे पालकांचं लक्ष मिळवण्याची स्पर्धा. प्रत्येक मुलाला वाटतं की आईबाबांचं सर्वात लाडकं आपणच असावं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं. याशिवाय त्यांना अनेकदा वाटतं की आपल्यावर अन्याय होतोय. आणि अर्थातच वय आणि स्वभावानुसार त्यांच्या गरजा आणि समज वेगवेगळी असते, ज्यामुळे वाद होतात. आता या स्लाइडमधली खरी गंमत बघा. याला मानसशास्त्रात डिफरन्सिएशन असं म्हणतात. मुलं किती हुशारीने स्वतःसाठी एक वेगळी स्पेस तयार करतात पहा. म्हणजे जर मोठा भाऊ खेळात चॅम्पियन असेल तर लहान बहीण अभ्यासात किंवा कलेत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. असं केल्याने काय होतं? त्यांची थेट तुलना टळते आणि मी पण खास आहे ही भावना त्यांना सुरक्षित ठेवते. बरं, हा संघर्ष हाताळणं किती महत्त्वाचं आहे हे या आकड्यावरून एकदम स्पष्ट होतं. संशोधनात असं समोर आले की जर भावंडांमधल्या भांडणांनी गुंडगिरीचं रूप घेतलं तर त्यामुळे मोठेपणी नैराश्य आणि आत्महानीचा धोका तब्बल दुप्पट होऊ शकतो. दुप्पट म्हणजे याकडे केवळ लहान मुलांचे वाद म्हणून दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. आता येतोय भाग 3, तुमची रणनैतिक प्लेबुक. चला आता या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि कृतीयुक्त भागाकडे वळूया. इथे आपण अशा रणनीतींवर चर्चा करणार आहोत ज्या ह्या संघर्षाचं व्यवस्थापन करण्यासाठी थेट मदतीला येतील. आणि हो, पुढे जाण्याआधी एक गोष्ट, जर या रणनीती महत्त्वाच्या वाटत असतील आणि भविष्यातही असेच माहितीपूर्ण विश्लेषण पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे प्रतिबंध. म्हणजे वाद होण्याआधीच आपण काही गोष्टी करू शकतो. पहिलं, घरात आदराचे काही स्पष्ट नियम बनवा. दुसरं, मुलांची एकमेकांशी कधीही चुकूनही तुलना करू नका. तिसरं, प्रत्येक मुलाला थोडा 1-on-1 वेळ द्या. आणि सर्वात महत्त्वाचं चौथं, तुम्ही स्वतः एक आदर्श बना. तुमचे वाद तुम्ही कसे सोडवता हे मुलं शांतपणे पाहत असतात आणि तेच शिकतात. पण समजा वाद झालाच, मग काय करायचं? सगळ्यात आधी स्वतः शांत राहा. तुमची शांतता पाहून मुलंही शांत होतील. कधीही एकाची बाजू घेऊ नका. सुरुवात कोणी केली हा प्रश्न विचारून काहीही साध्य होत नाही. त्याऐवजी त्यांना विचारा, ठीक आहे, आता ही समस्या आपण एकत्र मिळून कशी सोडवू शकतो? आणि जर भांडण खूपच वाढलं असेल तर काही क्षणांसाठी त्यांना वेगळं करा, शांत होऊ द्या. आणि आता येतोय शेवटचा चौथा भाग, आयुष्यभराच्या नात्याची पायाभरणी. आता आपण अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. आजची ही भांडणं त्यांच्या उद्याच्या मजबूत नात्याचा पाया कशी बनू शकतात यावर लक्ष केंद्रित करूया.
आपल्याला वाटेल की भांडणांमधून फक्त नकारात्मकता येते, पण खरं तर तसं नाहीये. जर हे वाद योग्यरित्या हाताळले गेले तर मुलं यातून अनेक महत्त्वाची जीवन कौशल्य शिकतात. ती दुसऱ्यांच्या भावना समजून घ्यायला, तडजोड करायला, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायला आणि आपली मतं ठामपणे मांडायला शिकतात. ही अशी कौशल्य आहेत जी त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतात. आणि हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपलं ध्येय भांडणं पूर्णपणे थांबवणं हे नाहीच, कारण ते अशक्य आहे. आपलं खरं ध्येय आहे त्यांना भांडणातून शिकायला मदत करणं, जेणेकरून मोठी झाल्यावर त्यांचं नातं घट्ट आणि निरोगी राहील. तर हे नेहमी लक्षात ठेवा, आपण फक्त भांडणं सोडवत नाही आहोत, तर आपण एका आयुष्यभराच्या नात्याची पायाभरणी करत आहोत. आजचे हे वाद म्हणजे उद्याच्या मजबूत बंधुत्वासाठीचं एक प्रशिक्षण आहे. जर हे विश्लेषण उपयुक्त वाटले असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच विश्लेषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या विश्लेषणात.